विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. आमदार अभिजितआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे हे ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे. कॉलेज कोड 11328. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. जुलैच्या सुरुवातीला महाराष्ट्रात मान्सूनने दमदार हजेरी लावली होती. मात्र गेल्या काही दिवसापासून अनेक भागात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उष्ण आणि दमट वातावरण निर्माण झाले होते. प्रशांत महासागरातील एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील मान्सूनची गती काहीशी मंदावल्याचे दिसून आले. मात्र आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात रायगड, ठाणे, पुणे घाट विभाग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक घाट विभाग, सातारा घाट विभाग, सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला. याशिवाय मुंबई, पालघर, पुणे शहर, नाशिक शहर, धुळे, नंदुरबार, जळगाव, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड येथे ढगाळ वातावरण राहण्यासह अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.